इराणनं UAE-मधील अबुधाबीवर हल्ला केलेला आहे आणि इराण तसंच अमेरिका यांचे संबंध चांगले असताना अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या देशांवर हे हल्ले करायला आता सुरुवात केली आहे का, असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय। इराण नेमका अबुधाबीवर हल्ला का करत होतं आणि यावर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। अबुधाबीवरती केलेला हल्ला हे मिडल ईस्ट मधलं सगळ्यात मोठी घडामोड आपण म्हणू शकतो। कारण हल्ला का केला याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे 1971 सालापासून जेव्हा UAE ची स्थापना झाली, संघराज्याची स्थापना झाली, तेव्हापासून UAE किंवा अबुधाबीचे अमेरिकेशी महत्त्वपूर्ण संबंध आहेत। अबुधाबीच का, तर UAEचा जो पूर्ण भूभाग आहे त्याच्या 87% भूभाग हा अबुधाबीने व्यापलेला आहे। अबुधाबीमध्ये UAEच्या राजघराण्याचं वास्तव्य आहे। असं असताना कॅपिटल सिटी आहे, त्यामुळे अबुधाबी हे UAE मधलं सगळ्यात महत्त्वाचं शहर आहे। त्यामुळे जर का टार्गेट करायचं तर कॅपिटल सिटी, महत्त्वाचं शहर, सगळ्यात जास्त भूभाग म्हणून अबुधाबी। दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये हल्ला करण्याचं दुसरं कारण राजकीय हितसंबंध, अमेरिकेशी असलेले राजकीय हितसंबंध आहेत। त्यामुळे अमेरिकेचे मित्रपक्ष यांच्यावरती हल्ला करून कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो इराणकडून केला गेला। कारण जेव्हा UAEची स्थापना झाली 1971 साली, तेव्हापासून अमेरिका जी आहे ती UAEचा जो एअरबेस आहे, अबुधाबीचा एअरबेस आहे, अल दफार जो एअरबेस आहे, तो एअरबेस अमेरिका नेहमी त्याचा वापर करत आलेली आहे। त्यामुळे अल दफार एअरबेस हे एक महत्त्वाचं कारण आहे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा असण्याकडे सांगेल की UAEची तशी आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स असं सक्षम यंत्रणा त्यांची जी आहे ती तयार नाही। अजूनही तिकडची सूत्र जी आहेत, लोकशाही जरी दिली असली ती राजघराण्याच्या हातामध्ये आहेत। त्यामुळे हा एक दुसरा मुद्दा। आर्थिक संबंध जे आहेत ते जोडलेले आहेत। मिडल ईस्टमध्ये ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणू शकतो। आर्थिक संबंध जोडलेले आहेत, व्यापाराचे संबंध जे आहेत ते जोडलेले आहेत। आणि ह्या सगळ्यांवरती कुठेतरी जर का अमेरिकेवरती जर का त्यांना दबाव टाकायचा असेल, अमेरिकेला दाखवायचं असेल, त्यासाठी त्यांनी अबुधाबीची जी आहे ती जागा निवडली। अबुधाबीचा पुन्हा सांगतो UAE मधला 87% भूभाग हा अबुधाबीनं व्यापलेला आहे। त्यामुळे अमेरिकेवरती दबाव टाकण्यासाठी, नुसता अमेरिकेवरती नाही तर अमेरिकेच्या मित्र पक्षांवरती सुद्धा राजकीय दबाव टाकण्यासाठी हा प्रयत्न केला गेलाय। जर का उद्या अमेरिकेला मदत करायची झाली तर ते देश विचार करतील अशी कदाचित इराणची जी आहे ती विचार आहे। कारण अनेक गोष्टींशी अमेरिकेचे संबंध आहेत, शस्त्र असतील, त्याच्यानंतर विशेषतः शस्त्रास्त्रांचा पुरवठा किंवा तिकडे ती शस्त्र ठेवणं, एअरबेस तयार करणं। अल दफार जो म्हणतोय मी, तो एअरबेस अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि त्यामुळे मिडल ईस्ट मधलं सगळ्यात मोठं टार्गेट म्हणून अबुधाबीवरती त्यांनी केलंय। आता याच्याकडे अमेरिका कशा पद्धतीने बघते हे महत्त्वाचं असणार आहे। ज्या शहरावरती हल्ला केलाय तिकडे आज आपण बघितलं की काही विमानाने डायरेक्ट हल्ला झाल्याचं लोक मान्य नाही करत किंवा ते अबुधाबीकडनं तिकडनं UAE सरकार मान्य करत नाही। हो, मात्र काही जे विमानं होती किंवा ड्रोन होते ते हवेतच त्यांनी उडवल्याची किंवा त्यांना नष्ट केल्याचं। धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल आणि धन्यवाद या विश्लेषणाबद्दल। तर हे होते आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आणि या युद्धाचा कसा काय परिणाम होता यावर ते सांगत होते। तर युद्धजन्य परिस्थितीचा सगळ्यात जास्त फटका हा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसलेला आहे। दुबई विमानतळ हे पूर्णतः ठप्प झालेलं आहे। हजारो प्रवासी या एअरपोर्टवर अडकून पडलेले आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव दुबई प्रशासनानं सर्व विमानाची उड्डाणं अनिश्चित काळासाठी रद्द केली आहेत। तर इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी सरदार जब्बारी यांनी थेट अमेरिकेला इशारा दिलेला आहे। इस्रायलवर डागलेली क्षेपणास्त्र ही आमच्या ताफ्यातील जुना साठा होती आणि हा तर फक्त ट्रेलर होता। लवकरच आम्ही अशी विध्वंसक शस्त्र ही जगासमोर आणू आणि तुम्ही जी कधीही पाहिलेलीही नाही आहेत, असं विधान जब्बारी यांनी केलेलं आहे। तर या विधानामुळे इराणकडे काही गुप्त शस्त्र आहेत का अशा कुशंका उपस्थित केल्या जात आहेत। यावर चर्चा रंगते आणि इराणच्या या इशाऱ्यानं युद्ध थांबण्याऐवजी अधिकच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर इराणकडून इस्रायलच्या हायफा या महत्त्वाच्या बंदरावर हल्ला करण्यात आला आणि इराणच्या या हल्ल्यानंतर इस्रायलनं सावधतेची भूमिका म्हणून हवाई हल्ल्याचा इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आलेला आहे आणि इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून कारवाई करण्यात आली आहे।